नमस्कार. स्वराज जाहीरमध्ये सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. अकलूज नगरीत सोमवारी 30 मार्च 2026 रोजी पार पडले विराट हिंदू संमेलन. पारंपरिक वैभव, सांस्कृतिक दर्शन आणि भक्तिमय वातावरणामुळे हे संमेलन विशेष ठरले. संपूर्ण कार्यक्रमात हिंदू संस्कृतीचे जिवंत चित्र उभा राहिले. कार्यक्रमस्थळी आकर्षक सभामंडप उभारण्यात आला होता. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा देखावा साकारण्यात आला होता. तसेच शिवरायांची भव्य मूर्ती आणि प्रभू श्रीराम यांची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सभामंडप परिसरात मशाली, परमपवित्र भगवा ध्वज आणि पारंपरिक सजावटीमुळे वातावरण भारावून गेले होते. त्याच्या निमित्ताने गांधी चौकातून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनिल महाराज देवळीकर आणि श्रीपाद स्वामी महाराज यांचे जिप्सीद्वारे स्वागत करण्यात आले. उद्यानापर्यंत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. जयशंकर उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानंतर शिवरायांची पालखी विजय चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाली. या पालखीत लहान वारकरी मंडळ असेल, भगवा ध्वज असेल, भजनी मंडळ तसेच हलगी वादकांचा सहभाग होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखी विजय चौकात पोहोचली. येथे पालखी आणि महाराजांचे फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले. हप्तागिरी, मशाली आणि भगवा ध्वजांनी सजलेले पालखीचे स्वरूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विजय चौकात आगमनानंतर अनिल महाराज देवळीकर व श्रीपाद तीर्थ स्वामी महाराज यांचे महिलांकडून पारंपरिक औक्षण करण्यात आले. यावेळी श्रीपाद तीर्थ स्वामी महाराजांनी आशीर्वचन देत उपस्थितांना धर्मसंस्कार आणि एकतेचा संदेश दिला. यानंतर झालेल्या संमेलनात या सभेसाठी देशभक्ती यांच्या वतीने संपन्नाद या ठिकाणी संपन्न होत. गायीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शंखनाद करण्यात आला व शिवगर्जना देत वातावरण दणाणून सोडण्यात आले. जिजाऊ
श्री शिवाजी महाराजांचा ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर महाप्रतापी महापराक्रमी महातेजस्वी हे नवे स्वराज्य संवर्धक छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र के जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम धन्यवाद. मूळचे पंढरपूरचे आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर जिल्हा कार्यवाहक आहेत. शिवशंभूच्या विचारांसाठी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनात ते सध्या काम करत आहेत. याच्यानंतरचा मी परिचय करून देतो. श्री संजय शंकरराव एकतपुरे बीकॉम पर्यंत शिक्षण. यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होतोय. त्यांचा सन्मान गणेश इंगळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आमचं सर्वांचं मार्गदर्शक आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार सन्माननीय रामभाऊजी साकोते साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही अनंत गायकवाड यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतरची विनंती आज या विराट हिंदू मेळावा या ठिकाणी आमंत्रित देवळेकर महाराज आणि बाकी मान्यवर अशा दृष्टीनं आपण आज सर्वजण हिंदू धर्माच्या दृष्टीने एकत्रित आलेलो आहोत. तो सर्वतोपरी खऱ्या अर्थाने गुरुपादुक अष्टकमधला जो श्लोक आहे, ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जर पाहिलं तर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मातोश्री जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या चरित्राचा या ठिकाणी कथा सांगितलेल्या आहेत. हा सगळा संस्काराचा भाग आहे. पण आपल्या या हिंदू धर्माच्या दृष्टीनं सनातन धर्माच्या दृष्टीनं घरोघरी प्रत्येक जिजाऊची गरज आहे. घरोघरी प्रत्येक जिजाऊची गरज आहे. तसंच आध्यात्मिक दृष्ट्या या ठिकाणी शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञेचा धर्माचं पालन केलेलं आहे आणि आईने जी आज्ञा केलेली आहे तीच आज्ञेचं पालन करून या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. सर्वतोपरी प्रभू रामचंद्र महाराजांच्या चरित्राचा आढावा जर घेतला तर याच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांनी आईच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. त्याच्यानंतर वशिष्ठ त्यांचे गुरु महाराज त्यांच्याही आज्ञेचं पालन केलेलं आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहेत सगळ्यांना. परंतु आज समाजाची दुर्दशा अशी आहे की या ठिकाणी जो असणारा मोबाईल आहे किंवा बाकीच्या ज्या काही पाश्चात्य गोष्टी आहेत इकडं पूर्णपणे समाज वळलेला आहे. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे शिक्षण पद्धती ही सुद्धा चुकीची आहे. अशा दृष्टीनं आम्ही तुम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र तसंच शिवाजी महाराजांचं चरित्र आणि समर्थांचा दासबोध या ग्रंथाचा पाठ झाला तर कुठंतरी येणारी पिढी समर्थांसारखी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी असेल आणि प्रभू रामचंद्रांसारखी असेल. तर मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी आचरणाला फार महत्व आहे. जर आपण या सगळ्या गोष्टी आता मी बोलतोय तुम्ही ऐकताय, देवळेकर महाराज सुद्धा बोलणार आहेत, बाकीचेही बोलणार आहेत.
पण ऐकून जर तुम्ही इथं सोडून गेला तर याला किंमत राहणार नाही, लक्षात राहू. या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या तरच याला किंमत मिळणार आहे. एवढं बोलून माझे एकच म्हणणं आहे, आचरणात आणा. प्रभू रामचंद्रासारखं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं चरित्र हे आपल्यामध्ये आलं पाहिजे. एवढं बोलून ही बात सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरणी आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करतो. नमो नारायण. हिंदू बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी प्रथम स्वागत करतो. सांस्कृतिक वार्तापत्र हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत जागृत पत्रिका आहे. 15 दिवसाला एक अंक येतो. वर्षभरामध्ये 20 अंक आणि 2 विशेष अंक असतात. या वर्षीचा जो विशेष अंक आहे फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित होणार होता, तो आता आपण प्रकाशित करतोय. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी 100 वर्ष झालेली आहे त्या 100 वर्षाच्या कार्याचा आढावा या विशेष अंकामध्ये मांडलेला आहे. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी अंकाचं आपल्या स्वहस्ते प्रकाशन करावं. मणिजी बोत्रे महाराज यांचं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्रतेची विनंती. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. व्यासपीठावर उपस्थित श्रद्धेय संत महंत, हिंदू संमेलनाचे अध्यक्ष आणि अकलूजच्या पंचक्रोशीतील उपस्थित हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता पावसाचं वातावरण आहे, थोडे थोडे टिपके पडत आहेत. तरी पण आजचा जो हिंदू संमेलन आहे ते हिंदू संमेलन म्हणजे काय तर हिंदूंची शक्ती ती दाखवण्यासाठी आज आपण इथं आलोय. त्यामुळे जोपर्यंत बाबा अनिल देवळेकर महाराजांचं मनोगत होत नाही तोपर्यंत आपल्याला आपली शक्ती ही तर बसून दाखवायची आहे. कारण किती वादळ आलं, किती वारा आला तरी हिंदू त्याच्यामध्ये कुठे संपलेला नाहीये, कुठून उठून गेलेला नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हिंदुस्थानाला 5 बादशाहांनी पिढून ठेवलं होतं. अख्खा हिंदुस्थान ग्रासला होता. तर 150 वर्षांपूर्वीचा स्वातंत्र्य काळ जर बघितला तर 3 शाह्यांनी आपल्याला पिढून ठेवलं होतं. एक म्हणजे इंग्रजांची जुलूमशाही, 2 म्हणजे स्वराज्यासाठी लढण्यापेक्षा हिंदूंना त्रास देणारी इस्लामची मुघलशाही, आणि 3रं म्हणजे मुसलमानांशिवाय भारत स्वतंत्र होऊच शकत नाही असा गैरसमज करून घेतलेली काँग्रेसची अनुनयनशाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या 5 बादशाहांपासून हिंदुस्थान मुक्त केलं पाहिजे. याच्यासाठी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ठेवलं आणि रायरेश्वरावरती जाऊन शपथ घेतली. हिंदूंना आव्हान केलं संघटित होण्याचं. अशा वेळेस 1900 प्रमाणे 150 वर्षापूर्वी हा हिंदू समाज पुन्हा संघटित होण्यासाठी 1925 साली नागपूरमध्ये अशाच एक महापुरुष जे होते ते म्हणजे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी भारत मातेच्या वैभवाचं स्वप्न ठेवलं आणि त्यासाठी नागपूरमधून हिंदू समाजाच्या संघटनेचं कार्य सुरू केलं. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. म्हणजे ही संघटना का स्थापन करायला लागली बरं, हे तुम्ही काय आठवा की 150 वर्षापूर्वी ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य पाहिजे होतं, हे अशा काळामध्ये हिंदू आपला सगळा इतिहास विसरला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर अशा सगळ्यांचा आपला शूरवीरांचा इतिहास, हा इतिहास पूर्णपणे हिंदू समाज विसरला होता. गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका अशी ती धारणा झाली होती. ज्याच्यासाठी त्यांचं हिंदुत्व, मी हिंदू आहे हे तो अभिमानाने म्हणलं पाहिजे, याच्यासाठी त्यावेळेस संघाची स्थापना केली. जातीपाती विसरून आपण हिंदू आहोत म्हणून एकत्र आलं पाहिजे. 100 वर्षामध्ये देशासाठी आणि हिंदुत्वाच्या जागरणासाठी संघाने अनेक वेगवेगळे कार्यक्रम केले. भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये हिंदूंचे विचार रुजवण्यासाठी वेगवेगळ्या अशा अखिल भारतीय स्तरावरती 40 संघटना अशा आहेत. राम जन्मभूमी असेल की 500 वर्षांचा संघर्ष, 17 लढाया आणि लाखो हिंदूंच्या बलिदानातनं ते प्रभू श्रीरामांचं मंदिर स्थापन झालं. आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिर झालं पाहिजे याच्यासाठी अनेक वर्ष संत महंत लढतच होते. आणि त्याच्यामध्ये संघाची स्थापना झाली. त्यावेळेस संघाने पहिल्या
3 विषयांमध्ये म्हणजे काशी, मथुरा, अयोध्या या ही 3 मंदिरं हिंदूंची आस्था आहेत आणि ती भेटली पाहिजे याच्यासाठी पहिलं ते अयोध्येचं मंदिर आहे. तर हे अयोध्येचं मंदिर झालं पाहिजे म्हणून सगळे हिंदू समाजाला संघटित करून हे अयोध्येचं मंदिर प्रभू श्रीरामांचं मंदिर स्थापन केलं आणि आत्ताची भारताची ओळख ही आपली ताजमहालवर नसून राष्ट्र मंदिर प्रभू श्रीरामांवरती आहे. हे जे हिंदू रक्षणाचं जे काम आहे म्हणजे आज आपण हिंदू संमेलनात सगळे एकत्र जमलोय तर त्याच्यातले प्रमुख मुद्दे समजून घ्या. तर हिंदूंचं रक्षण करणारा हिंदूच असेल, नाहीतर हिंदूचं रक्षण करणार नसेल तर हिंदूंना पळून जावं लागेल. आताच्या काळात बघताय की लव जिहाद असेल, धर्मांतरण असेल, जातीयवाद असेल की मुस्लिम बहुल क्षेत्रातनं हिंदू स्थलांतरित होतोय असे अनेकाधिक विषय व्हायला लागले. हे आपली माता आणि गोमाता सुद्धा आज सुरक्षित नाहीये. म्हणजे स्वामीजी आता सविस्तर थोड्या वेळामध्ये ते सांगतीलच. आक्रमकतेबरोबरच एक विधायक परिवर्तन हिंदू समाजासाठी झालं पाहिजे. म्हणजे 5 विषय आपण दररोजच्या आचरणामध्ये आणले पाहिजे. त्यातला पहिला विषय जो आहे तो म्हणजे समरसता. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जाती अंताशिवाय भारत बलशाली होऊ शकत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जोपर्यंत हे माझा जो बौद्ध समाज आहे तो हिंदू समाजातल्या प्रत्येक जातीबरोबर एका रेषेत येत नाही तोपर्यंत हिंदू समाजाचं कल्याण होऊ शकत नाही. त्यामुळं आपण हिंदू आहोत तर आपण कोणाला जात विचारली नाही पाहिजे. आपण सगळे एकत्र आहोत, हिंदू संघटित आहोत. म्हणून मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच आपला जन्म झाला आणि मृत्यू पण आपला हिंदू म्हणूनच होईल. दुसरं जे आहे ते म्हणजे कुटुंब प्रबोधन. आताच्या काळात आपण बघतोय की कुटुंबांमध्ये किती म्हणजे आपल्या 40-50 जणांचे कुटुंब असायचं आणि आताच्या काळामध्ये 4 जणांचं कुटुंब आहे. म्हणजे हिंदू धर्माचा जर कुठला पाया कशावर असेल तर तो हिंदू धर्मावरती आहे. आणि अशा वेळेस कुटुंबांमधला संवाद चालला आहे. त्यासाठी किमान आठवड्यातनं 2-3 दिवस तरी आपण एकत्र येऊन भोजन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. कुटुंब म्हणून 4 चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे, संवाद केला पाहिजे. तर कुटुंब हे एकत्रित कुटुंब नाहीतर हम दो हमारे दो नंतर हम दो हीच गोष्ट फक्त सगळीकडे आहे. तिसरं म्हणजे पर्यावरण. आता बघताय आता पाऊस येण्याची ही वेळ आहे का? अजिबात नाही ना. पण आपण सगळ्यांनी मिळून पर्यावरणाचा इतका नाश केला आहे की कधीही पाऊस पडतो आणि कधी थंडी वाढते आणि उष्णतेचं तर काही बघायलाच नको. म्हणून एक लगाव, पाणी बचाव आणि प्लास्टिक आहे. सुजलाम सुफलाम भारत जर करायचं असेल तर पुढच्या पिढीला आणि आता आपण एक किमान झाड लावलं पाहिजे. 100 झाडं लावून काही होणार नाही कारण ती आहे ती बंद केली पाहिजे. आपण म्हणतो ना गाई ज्या कसाबाकडनं मारल्या जातात तर त्या आपल्याकडनं सुद्धा मारल्या जातात. तेवढं लक्षात घ्यावं. कारण आपण जे प्लॅस्टिक बाहेर रस्त्यावर टाकतो तेच प्लॅस्टिक गाई खातात आणि गायींनी खाल्ल्यानंतर त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवून आपण कापडी पिशवी घरातून बाहेर पडताना घेऊन गेलं पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. चौथं जे आहे ते म्हणजे स्वबोध काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की स्वराज्य म्हणजे जे इथे राहतात, जे हिंदुस्थानात राहतात तर तेच तिथं राज्य करू शकतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की परक्यांचं राज्य आपल्याकडे चालणार नाही. मग आणि स्वधर्म हे शिकवलं ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी की स्वतःच्या धर्मासाठी झुंजावं सुद्धा लागतं. म्हणजे ज्यावेळेस राज्याभिषेक होणार होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानामध्ये अरबी आणि फारसी नावी चालणार नाही तेव्हा राजांनी स्वतःचं चलन काढले राजशिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती हे देवनागरीत लिहिलं होतं. आणि स्वराज्यात या नाण्याशिवाय व्यवहार चालणार नाही. त्यामुळे आपली संस्कृती परंपरा आपण टिकवून ठेवली पाहिजे. आपण आपल्या स्वभाषेमध्ये सही केली पाहिजे. आपली वेशभूषा ही सणांच्या दिवशी तरी पारंपरिक असली पाहिजे. स्वदेशी वस्तूंचा वापर झाला पाहिजे. जोपर्यंत स्वदेशी वस्तूंचा वापर होत नाही तोपर्यंत भारत हा कुठल्या तरी इतर देशांवरती अवलंबून राहणार. याच्यासाठी आपण दिवसभरामध्ये ज्या गोष्टी आपण वापरतोय म्हणजे आंघोळीचे साबण असेल पासून सगळ्याच गोष्टी ते आपण भारतात निर्मित झालेलं वापरतोय का तर हे सगळ्यांनी जरा लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे नागरी शिष्टाचार. सगळाच विकास सरकार करेल असं काही नाही तर आपण सगळे सरकारच्या बरोबर ह्या भारताचा विकास करणारे नागरिक आहोत.
त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे नियम पाळले पाहिजेत, अनुशासन असलं पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे, रस्त्यावर कचरा नाही टाकला पाहिजे, सार्वजनिक न थुंकणं किंवा गाडी चालवताना फोनचा वापर केला नाही पाहिजे. हे देशासाठी मरायला तयार झालंच पाहिजे, पण देशासाठी जगायलाही शिकलं पाहिजे. म्हणजे देशासाठी जगणं म्हणजे काय, तर देश चांगला बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशा सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करण्याची परमेश्वर आपल्याला बुद्धी देव आणि आजचे उपस्थित संत आपल्याला आशीर्वाद देतील. आणि मी या दोघांकडे विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. गौरी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्र मोरी पणींद्र माथा मुगुटी जळाई कारुण्य सिंधू बहुदुःखारी उद्वीन शंभो मजपोकारी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदनं कृष्णं वंदे जगद्गुरु. अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारा जगताला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश जो दिला असे ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांच्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून एकत्रित आलो, हिंदू म्हणून जगतोय, छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजे. पाऊस येणार, पाऊस जाणार, पण हिंदू एकदा संपला तर पुन्हा येणार नाही. मला सांगितल्यावर बोलायचं नाही जास्त. काय आहे, गीतेची खोड मिळल्याशिवाय जात नाही. आणि त्यात मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. आणि मी पाहिजे हिंदूंच्या विरोधात उठणार असेल ना, त्याच्या असणाऱ्या बुडाला आग लागली पाहिजे, फसायला पाहिजे. जर कुठल्या अग्नीच्या पोटात अफजल्या, शाहिस्त्या, औरंग्या, टिप्या जन्माला येणार असला तर भडवा जागेवर नेला पाहिजे. काय आहे, आमच्या डोक्यात पहिल्यापासून ती गांधी तत्व नेहरू तत्व दिले, त्याच्या आईला वाटोळ करून टाकलं देशाचं. हे आपण म्हणतो आदरणीय परमपूजनीय पंडित नथुरामजी गोडसे यांना. अरे ते मानायचं उद्या होईल ते होईल. संडासारखं जमीन आमच्या असणाऱ्या रक्तात नाही. हे अभिमान आहे मला हिंदू असल्याचा, याच्या पुढे विचाराल गर्व आहे मला हिंदू असल्याचा, याच्या पुढे सांगतो माझ आहे मला हिंदू असल्याचा. गेलं तरी माया उतरणार नाही आपल्याला. पाठीमागचे जर हिंदू असाल तर पुढे जागा रिकामी आहे. मी धिंगाणाच घालायला आलेला. हिंदू असाल तर, नसाल तर नाही. काय आहे, आम्हाला आमची संस्कृती कळाली नाही, आम्हाला आमचा धर्म कळत नाही, आम्हाला प्रतिष्ठा कळत नाही. अरे भगवा करा देवा कधी न सोडू, हिंदुत्व चक्रू सगळे हुडको निघाडू, शिवभूपदे आमच्या निज काळजात, भगवा फडकवू साऱ्या जगात, भगवा फडकवू साऱ्या जगात. मला सांगितलंय जास्त बोलू नका. मी जास्त नाही बोलत, फक्त शत्रूला शत्रू म्हणणं, हिंदुत्वादी बोलायला हिंमत लागते, हिंदुत्वादी ऐकायला हिंमत लागते. ज्या धर्मवीर संभाजीराजाला हलाल करून मारणारा, तो हलालाची पैदास भडवा औरंग्या, त्याचं कौतुक करणारी पिलावळ असेल तर त्या भडव्यांना रस्त्यात गाडायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. तर आम्ही हिंदू आहे. कोणाचंही कौतुक करायला आम्ही लाचार नाही, कोणाचं ना गुलाम आहे मी कोणाचं. हे प्रत्येक हिंदूच्यात पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर वागायची गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घुसावे लागतात. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घुसतात ना, औरंग्यासारखी, शाहिस्त्यासारखी, अफजल्यासारखी कुत्री समोर येत नाही. आणि आधीच त्यांना फाडली जातात, तोडली जातात, महाराष्ट्र माती गीतच गाडली जातात. हा इतिहास छत्रपती शिवरायांचा आहे. आणि तो इतिहास आम्हाला बघायचा. अरे धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघे असे मारावे, मारका मारकाच घ्यावे राज्य आपले,
देशद्रोही तितके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती पत्ते यदक्ती संशय नाही देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थेपणेसाठी 100 कौरवांची आवश्यकता नसते 5 पांडव उराशी असावे म्हणजे कृष्ण भगवंत त्यांच्या साक्षीला आणि सोबतीला असतो आम्हाला हेच समजलं पाहिजे आम्ही धर्माचं पालन केलं पाहिजे आज असणारी धर्मसंसद आहे आपली हे असणारा धर्म सिंहासन आहे छत्रपती शिवाजी राजा धर्मवीर संभाजी झाले नसते तर काशी की कला जाती मथुरा में मथुरा में मस्जिद होती अगर शिवाजी नहीं होते तो बेकार कसं स्वस्त काय नाही हा जाऊ द्या काय सांगत होतो कळतंय ना कळलं पाहिजे हा राजा जर तुम्ही झाला नसता ना नसते मंदिराचे काय राजा तुम्ही झाला नसत्या नसते अंगणामध्ये राजा जर तुम्ही झालाच नसता नसता आमच्या बायकांच्या कपाळी रक्ताच्या चिळकांड्या उडल्या असतात सगळ्या रानमाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजा ही काळाची गरज आहे हे छत्रपती शिवाजी राजा नसते तर आज तुमच्या डोक्यावरती भगवी टोपी नसती गोल जाळीची तुमची नावं आज अनिता वनिता सुनीता नसती तुम्ही सगळ्या सकीना रुखसाना फरसाना हे सगळं अब्दुल भाई वाटोळ झालं असतं आमचं चिठ्ठी आली चिठ्ठी आई हे बोलू नका म्हणून का नाही ना नक्कीच हा आपली असणारी आराध्य दैवत आपल्याला सांभाळता आली पाहिजे तर आपण हिंदू आहे आमचं स्थान कुठे आहे आम्हाला कळायला पाहिजे अरे ज्यांचं स्थान नाही तिथले आपली मंदिरं तोडून त्या अफजल्यानं असू द्या शाहिस्त्याला असू द्या औरंग्याला असू द्या मंदिरं तोडून मस्जिदी बांधल्या आपण कुठे आपली परत आपापली घ्यायची जे जे असणाऱ्या हिरव्या सापांच्या वेळ्यात आपली मंदिर आहेत ना ही आपल्या परत नावावर झाली पाहिजे आणि ते आपण लवकरच घ्यायचे आणि घेणार हा ही ताकद पाहिजे आपल्यात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा बेनाम धर्माचं पालन प्रत्येक हिंदूनं केलं पाहिजे 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग टोपी घालायला लागत नाही ख्रिश्चनाचं पोर क्रॉस लटकवायला लागत नाही प्रत्येक हिंदूच्या पोराच्या कपाळा कुंकवाचा टीका दिसलाच पाहिजे तर तो शुद्ध रक्ताचा हिंदू आहे हलकटपणा नाही पाहिजे एक सांगू तुम्हाला सर्व धर्म संभाव मानणं हा मला हंडगेपणा वाटतो हा का मानायचं आम्ही कोणता मुसलमान मानत नाही कुठला ख्रिश्चन मानत नाही आम्ही पत्कर घेतलाय कोणाचा बिलकुल नाही घेतला अरे आम्ही हिंदू आहोत हिंदुस्थान आपलं जिथं जिथं असणारे हिंदू कमी झाले तिथं तिथं मुंबईमध्ये टिटव्या ओरडायला लागल्या कोरडीला मुंबऱ्यात हा म्हणाली काय बोलली मुंबरा हरा कर देंगे या तिकडनं बोंबलं येडे बसले तिथं खासदार त्याला काय कोणी यांना केलं कळत नाही मला ते म्हणलं सगळा महाराष्ट्र हिरवा करू लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी राजांना अवघ्या 14 वर्षाचे असताना जिजाऊसाहेबांनी सांगितलं होतं तोरणा किल्ल्यावरती समोर हिरवं फडकं फडकतंय ना आपल्या डोळ्यात तुटतंय शिवा तिथं मला भगवाच दिसला पाहिजे आणि अवघ्या रायेश्वराची मंदिराची शपथ घेतली अरे शिवपिंडीला अभिषेक घातला आणि सगळा भारत काय आता हिंदुस्थान भगवा करून टाकला ही ताकद हिंदूंची आहे पण आम्ही एकत्र झालं पाहिजे आम्हाला इतिहास समजला पाहिजे आमच्या पोरींना इतिहास समजला पाहिजे लव जिहाद भयंकर आहे अजून पोरीने जागृत व्हा कुठल्याही मुसलमानाच्या पोरीने हिंदूच्या पोराबरोबर लग्न केलेलं आठवतंय का मग आपल्याला काय रोग आलाय मेरा अब्दुल वैसा नाही तुला पहिली पैताना हाणली पाहिजे बाई मला एक गोष्ट कळत नाही का जे 8-8 दिवस आंघोळ करत नाही ह्याच्यावर प्रेम कसं करावं नाही हे बरोबर नाही जे 18 त्याच्यावर प्रेम करावं नाही जमलं पाहिजे आम्हाला अरे आपण कोण आहे आपण हिंदू आहे आपण वाघ आहे मग आपला बाप वाघ आहे मग आपण कोण आहे
कोण? वाघिणीला कोण शोधतो? बोकड नाही. हे कळलं पाहिजे आम्हाला. आपल्याला सांगितलंय बोलायचं नाही. म्हणजे मी बोलायचं नाही सांगितलं म्हणून एवढं बोलतोय. बोला म्हणलं तेवढं बोलेल विचार करा. पण मला जायचं आहे फक्त एकच गोष्ट घेऊन. छत्रपती शिवाजी राजा, धर्मवीर संभाजी राजा. पावसाकडे बघत बघत आपण थोडक्यात आवरायचं. पण मला संभाजी जर हिंदूच्या मध्ये चेतना निर्माण करायची असेल, हिंदू जागृत करायचा असेल, हिंदूच्या मध्ये जर आग रग धग निर्माण करायची असेल, तर त्याला छत्रपती धर्मवीर संभाजीचा इतिहास कळणं गरजेची गोष्ट आहे. त्यांचं परिणाम समजलं पाहिजे आम्हाला. छत्रपती संभाजीला का मारला, कोणी मारला, कशासाठी मारला हे आम्हाला समजलं पाहिजे. तर आम्ही जगणार आहे आणि हिंदू म्हणून एकत्र येणार आहे. आता सांगितलं की आम्हाला सांगितलं हम दो हमारे, त्यांना हम 5 हमारे 25, पुढे कोंबडीन मागणं लोंबाड नाही ना. अरे अशात आपण संपून जाणार आहे. लक्षात ठेवा, हा हिंदुस्थान आपला आहे. अरे पहिल्यापासून लवजी चालत आला सारख्यानं. सारख्या माहिती आहे ना, शाहरुख खान माहिती आहे ना. हा, ही खान पिलावळीवरती बघा ते शाहरुख, दुसरा आमिर, सैफ अली. यांना मला सांगा त्यांच्यातल्या पोरी नव्हत्या का लग्न करायला? होत्या. पण त्यानं लग्न केलं कोणाबरोबर? गौरी बरोबर. का केलं? दाखवायचं हिंदूंच्या पोरींना हे आम्हाला तो चालतो. आमिर खाननं 3 लग्न केली. कोणाबरोबर? हिंदूंच्या पोरी बरोबर. सैफ अली खाननं एक लग्न केलं, करीना काहीच करीना. जाऊ द्या, काय पाऊस आहे राहू नये, मी कळून दिलं असतं सगळं तुम्हाला. पण असं आपला छत्रपती धर्मवीर संभाजीला थोडक्या शब्दामध्ये 15-20 मिनिटं अर्धा तासामध्ये जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत मांडतो. संभाजी राजा ऐकताना शांतपणानं हिंदूंनी ऐकायला पाहिजे. जास्त काही बोलायची गरजच नसते हिंदूंना, कारण इतिहास आहे आपला. अरे आपल्या इतिहासात आपली माणसं वेगळी आहे. एक लक्षात ठेवा, आपला शस्त्राचा इतिहास आहे. आम्हाला पहिल्यापासून सांगितलं गेलं, लय तत्वज्ञानी होऊन गेले. या देशाचा राष्ट्रपिता कोणीच होऊ शकत नाही. या देश ही धर्मी माता आमची माता आहे आणि या मातेच्या असणाऱ्या अंगावरती प्रत्येक जण जो जन्मला आहे तो तिचा राष्ट्रपुत्र आहे, राष्ट्रपिता. बाकी करायचं नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा लक्षात घ्या, शस्त्राशिवाय स्वातंत्र्य भेटत नाही. आम्हाला सांगितलं या गाला मारलं की हा गाल पुढे करा, आणि दोन्ही गाला हरल्यावर का पुढे करा नाही ना. इथं गुलाबाचं फुल लावून आम्हाला स्वातंत्र्य भेटलं नाही भाऊ. इथं गुलाबाचं फुल स्वातंत्र्य भेटतंय. हा, फूल गुलाब का लाखो में हजारो में गेला काश्मीर आमचा फुला पाहिजे. हे तर प्रेम केवढ्याला पडलं. आख्या जगाला लगात भोगायला आमच्या देशाला. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं प्रेमात माणूस एसटीत जागा धरतो, प्रेमात माणूस रिचार्ज मारतो. त्या पकड्यानं काश्मीर दिला नाही कळला. इतिहास वाचा, यासाठी इतिहास वाचला पाहिजे. आमचा इतिहास शस्त्रावरती आहे. आमचा इतिहास हे सांगतो तुम्हाला. प्रत्येक असणाऱ्या माझ्या हिंदू भगिनींना असू दे, मातेना असू दे, आपल्या पोराला लाठी काठी दानपट्टी तलवारमध्ये आला पाहिजे. आपल्या पोरीला आलं पाहिजे. आपल्या पोरीनं कितीही हजाराचा मोबाईल वापरा किंवा लाखाचा वापरा, मला घेणं देणं नाही. पण आमच्या प्रत्येक हिंदूच्या पोरीच्या पर्समध्ये 500 रुपयाची कट्यार पाहिजे. जर कुठला जिहादी समोर आला, वाकड्यानं जायला बघितलं तो आपल्यातला का असला, त्याचा डोळा काढायची ताकद तुमच्यात असेल तर तुम्ही हिंदू रणरागिणी आहात. जर त्यानं हात धरलाय सोडून ना नाही म्हणायचं. पहिला हात काढायचा. या तत्वाचा आपण राहायला पाहिजे. आपली पोरं शंड होता कामा नाही. आपली पोरं हिंदुत्वासाठी गुंड झाली पाहिजे. तर तुकोबारांनी सांगितलंय, पुत्रायचा बाबा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, शस्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. हा पुरावा आहे. जा पुराणात राम प्रभूंना हातामध्ये धनुष्यबाण घ्यावा लागला, त्यावेळेला रामायण जन्माला आलं. कृष्ण भगवंतांना हातामध्ये सुदर्शन चक्र घ्यावं लागलं, महाभारत जन्माला आलं. छत्रपती शिवाजी राजांना हातात तलवारच घ्यावी लागली, त्यावेळी शिवभारत जन्माला आलं. शस्त्राशिवाय स्वातंत्र्य भेटत नाही. सरका फिरवून स्वातंत्र्य मिळालं. सरका फिरून का स्वातंत्र्य भेटलं असतं तर आम्ही रोज फिरवलं असतो. हा नाही ना, नाही भेटत, नाही भेटलं.
आम्हाला कशामुळे भेटलं हे आम्हाला कळायला पाहिजे. आमचा असा इतिहास आम्हाला समजला पाहिजे. आमच्या प्रत्येक देवी देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहे, आम्ही विसरायचं नाही. छत्रपती धर्मवीर संभाजीराजा मला मांडायला खूप वेळ जातो, पण थोडक्या अवधीमध्ये मी म्हणतो. ऐकायचं ना सगळ्यांना? भाषण सगळेजण ऐकतात, बरेच ऐकले असतील माझे इंस्टाग्रामला, युट्यूबला, पण आता छत्रपती धर्मवीर संभाजीराजा प्रत्येकाने ऐका. काय आहे हिंदुत्व? हे भयानक पण आनंददायी आहे. सावरकर सांगून गेले, माझी गाडी 3 वेळा भाड्याने उडवली, पण हिंदुत्वाची ताकद आहे की त्यांच्या छताडावरती पाय देऊन नाचून थया थया अजूनही परमपवित्र भगव्या ध्वजाचं रक्षण करतो. ही हिंदुत्वाची ताकद. काही नाही, अरे काय घाबरायचं कोणाच्या बापाला? नाही घाबरायचं. काही जणांना आग लागते भारत माता की जय म्हटल्यानंतर. एक ते हैदराबादचं येड ते बोललं गर्दन पे चूर रख दो तब भी हम वंदे मातरम. सुरीचं बोलू नको रे, सुरी तुझ्या अगोदरच पडल्या. नाही पडलं हे संभाजीनगर मध्ये काय बघा. मला काय आहे, माझ्या साधूंचा संतांचा अपमान झालेला मला आवडत नाही. बघ करून बहिणीचं रक्षण करणारा, बहिणीसोबत लग्न करणारा भाऊ होऊ शकत नाही. मला राग आला योगीजींना टकलं बोललेल्याचा. मग मी एक इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला. मी त्यात काहीच बोललो नाही राहू. आता मगापासून बघताय मला बोलता नाहीये. मी काहीच नाही बोललो, मी फक्त व्हिडिओ टाकला. तो बोललेला टकलो आ रहा है. तर मी त्याला म्हटलं योगी जी ने बाल काटे इसलिए तुम उनको टकलू बोला. सच सच बता तेरा क्या काटा हम तुझको क्या बोले. अरे ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बोलणार त्या पद्धतीने उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. हा अरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारांनी सांगितले, सगळ्या संतांनी सांगितले, भले तरी देऊ कासेची लंगोटी माता नाठाळाच्या माथा खानोकाठी. आम्हाला चांगलं कळतं, पण लक्षात ठेवा विंचू हा विंचू असतो. अनेक विंचू येतात. काही काही विंचू आमच्या नारदाच्या गादीवर पण आणलेत. ही आपल्यातलं न मस्ती आहे. हा नाही नाही आणायचा नाही पाहिजे आम्हाला नारदाच्या गादी हिंदूच पाहिजे. तुकोबारा सांगतात विंचू देवाऱ्यास आला म्हणून काय पुजावे त्याला. विंचू देवाऱ्यात आला म्हणून त्याला पुजायचा नसतो, त्याला दांडकावर ठेचायचा असतो. एक काम असणाऱ्या वैयक्तिक असणाऱ्या माणसाचा. आम्हाला इतिहास समजला पाहिजे, इतिहासात केला पाहिजे. काय हिंदुत्व धर्मवीर संभाजीराजा जनापेक्षा त्याला हिंदुत्व सांगायची गरज लागत नाही. लाट्यांचं जीवन आम्हाला जगायचं नाही. लाट्यांची पोळी खाण्यापेक्षा अरे स्वाभिमानाची भाजी भाकरी अतिशय गोड असते. तुम्हाला मी धर्मवीर संभाजीराजा असणाऱ्या आयुष्यामध्ये घेऊन जातो. सगळ्यांना ऐकायचं 15-20 मिनिटं नक्की. न उठता अजून सावध व्हा. बोल के बांगलादेश मध्ये हिंदूंना भर रस्त्यात जाळून मारलंय. अजून सावध व्हा. हो घेतो. मालाड मध्ये हिंदूला भर रस्त्यात दगडांनी खेचून मारलंय. ही वेळ उद्या तुमच्यावर येणार आहे. येणार 1000% येणार. त्यावेळेला काय इतिहास बघा. पृथ्वीराज चव्हाण किती वेळा सोडला मोहम्मद गोलीला? किती वेळा? 16 वेळा सोडला ना. पण ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण सापडले गेले, पृथ्वीराज चव्हाण बोलले मी तुला 16 वेळा सोडलाय, मला एकदा सोड. तो म्हणला नाही, ही कुजली हिंदूंच्यात असते आमच्यात नसते. दुश्मनाला सोडायचा नसतो. आणि पृथ्वीराज चव्हाणला त्या ठिकाणी मारून टाकला. हे आम्हाला टाकतात नाही. आम्हाला इतिहास का समजत नाही. आमचा इतिहास एवढा धगधगता असताना सुद्धा आमच्या असणाऱ्या हिंदूंच्या डोळ्यामध्ये कांदे घालावं लागतं. छत्रपती शिवाजी राजा फक्त शोभेसाठी नाही करायचे, मनोरंजनासाठी नाही. छत्रपती शिवाजी होऊन जातो.
दिवशी गोरेगावला एक मजा आली. मला गेल्या गेल्या बोलले की महाराज इथं काही नाही, सगळे आम्ही समा कोम्याने राहतो. अरे म्हटलं समा नसतो गोम्या पण नसतो. नाही नाही, फक्त दोघे तिघे काही नाही होणार, तुम्ही करा थांबा. पुन्हा नाही, फक्त मला माझं बोलू द्या, कारण अभिव्यक्ती स्वतंत्र मला आहे. जर माझ्या भारत मातेला कोण बोलत असेल तर त्याच्या विरुद्ध मला बोललं पाहिजे. टिंबटिंब काय आहे, मला अनेक जण म्हणतात महाराज तुम्ही महाराज आहे, महाराज असून तुम्ही शिव्या घालता. म्हटलं मी माझ्या देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी शिव्या नाही. एखाद्याला एक आठवडा देतो चालू शेवटी जरा मरायला आणि मारायला सुद्धा कमी करणार नाही, अशा अवलादीचे आम्ही आहोत. आम्हाला शांततेचं आवडत नाही. ते जास्त ते असं झालं पाहिजे तसं नाही, नाही होणार नाही. तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही. तुम्हाला आमच्या असणाऱ्या रक्तात हिंदूंच्या एक असतं. हिंदू कधी कोणावरती चालून जात नाही, पण चुकून जर दुसरा चालून आमच्यावर आला तर त्याचा हातपाय गळ्यात बांधून त्याचा चौरंग्या केल्याशिवाय आम्ही राहत नाही. ही शिकवण आमच्या छत्रपती शिवाजीराजांनी दिली. आम्हाला एवढं कळतं की आमचा हिंदुस्थान आहे, आमची देव आहेत, आमची देवी आहे, आमची असणारी मंदिर आहेत, आमची त्या स्तरे आम्हाला रक्षण करायचं. कुठल्याही असणाऱ्या हिंदूनं हे हिंदूसारखं राहायला पाहिजे. संगमेश्वर उद्या सकाळी अभिषेकाची तयारी करा. आबासाहेबांचं वाक्य आमच्या असणाऱ्या हृदयामध्ये सतत राहतं. हो राहत. सकाळ झाली आणि कवी कलेश धर्मवीर संभाजीचा काळ. राज चला अभिषेकाची वेळ झाली. राज हो कवी आवाज कानावरती जाऊ द्या, तुम्ही कमी करू नका. सगळे तुम्हाला ओरडतील. आज आमचं मन बुजली का नाही कधी. आज आम्हाला का कोणाष्टो, पण असं कुठंतरी वाटते की आम्ही काहीतरी चुकीचं घडेल. माझं काय विचार करता. चला अभिषेकाची वेळ झाली. अरे अभिषेकाला त्या असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांच्या हातामध्ये तो कलश दिला गेला आणि अभिषेक सुरू झाला. अभिषेकाचा तो कलश सुवा केला. या 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 आमच्या आबासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला. अरे या महादेवाला पूजन केलं ना, अभिषेक घातला तर सगळं असणारा शौर्य मिळतं, अस्तित्व, हे औदार्य, वैभव, आयुष्य सगळं काही लाभलं जातं. भास या महादेवा या शिवलिंगामध्ये प्रगट व्हा. आणि असणार ते शिवलिंग, त्यामध्ये असणारी ऊर्जा निर्माण झाली. अरे 2.5 तास त्या असताना संभाजीराजा अभिषेक घातला आणि साक्षात महादेव समोर उभा राहिला. जसा काय एखाद्या असणाऱ्या आपण तपश्चर्या केल्यानंतर आपल्या समोर विश्वरूप दर्शन व्हावं, जसं अर्जुनाला कृष्ण भगवंतांनी दाखवलं होतं, माझ्या असणाऱ्या संभाजीराजांच्या स्वप्नामध्ये तो महादेव प्रगट झाला. वा 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 हे महादेवा झाला महामृत्यूंजय मंत्र सुरू. साक्षात त्या असणाऱ्या शिवासमोर बसून या छत्रपती शिवरायांचा बाळ राजा शंभूराजा त्या महादेवाचं वर्णन करू लागला. पण तेवढ्यात घात झाला, घोड्यांच्या कापांचा आवाज आला. सगळीकडे त्या घोड्यांच्या आवाजानं सगळा प्रचार करून गेला. आणि एक होता, अरे मोगलांची फौज आली, फौज आली त्या मोगलांची. ही आहे ना औरंगजेबाची फौज आहे. प्रजाला सांगा आपल्याला इथून जायला पाहिजे, गड जवळ केला. बोलायचं कोण,
कवी कलश. मग कवी कलशांच्याकडे एकदम केला. कवी राजांना सांगा राजांना फौज आले, आपण अडकलो जाऊ. तुम्ही पुढे टेका, गड जवळ करा. राजांचं चाललेलं ते असणार त्या गोजमाच्या महादेवाबरोबर कवी कलश राजांच्या जवळ आले आणि त्यांच्या खांद्यावरती हात टाकला आणि माझा राजा त्या असणाऱ्या तपातून बाजूला नेऊन क्रोधित झाला. हे कवी, तुम्हाला समजत नाही, तपश्चर्येमध्ये मध्ये येऊ नये. आम्ही आमच्या महादेवा बरोबर गोष्ट करत होतो ना, समजत नाही तुम्हाला? हो राजा, पण काय राजघात झाला. राजा आपल्याला घेरलं गेलं. औरंगजेबाच्या फौजाला राजा कवी ऐसे मला किती वेळा गेले, पण आम्ही कोणाच्या बापाला चुकलो नाही. त्यालाच म्हणतात धर्मवीर संभाजी राजा. हो, पण फौज मोठी आहे ना, फौज किती आहे? राज 80,000ची फौज झाली आहे. काय होय राज, गड जवळ करा. अरे एवढी फौज म्हणजे बहुतेक आपल्यात कोणतरी फळा कट्टार झाला की काय? होय राज, काय नाव त्या हरामखोराचं? आम्हाला नाव सांगा, त्याचा धडा वेगळा शेर नाही का ना? नावाचा संभाजीला चालणार नाही आम्ही. नका ऐकू तुम्ही, तुम्हाला त्रास होईल. कधी लहानपणापासून आम्ही त्रासच भोगलाय. सांगा कोण आहे तो भला? चला ना, गड जवळ करू. नाही कवी, जोपर्यंत हरामखोराचं नाव आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही या शिवपिंडी जवळ हलणार नाही, लक्षात ठेवा. याद नका तुम्ही, आमचा शब्द म्हणजे शब्द असतो. हा, नाव विराजानं कवीला नाव सांगावं लागलं. शंभूरायांच्या कानावरती नाव आलं. कोणतं? दुश्मनाचं नाही, मग आपल्याच माणसाचं. कवी कलश बोलते झाले. राज, तो तिसरा कुणीच नाही राज. मग तो तुमचा सक्का मिळवला गडोजी शिर्के हे राज. काय होय राज? ऐक ना, माझा गणा नाही असं करणार. अरे माझा गणा, अरे माझ्या बायकोचा सख्या भाऊ आहे तो, मेवणा आहे माझा. तो असं नाही करणार का? त्याला भल्याला जाऊन मिळेल तो. माझं गणानच असं केलं. ते ऐक, आम्हाला दुसरं नाव सांगा. काय होतं? गद्दारी करणं ही आपल्या जवळचीच माणसं असते. ना आपल्या हिंदूंना कधी मुसलमानापासून आम्हाला भय नाही, ना ख्रिश्चनांच्या पासून आम्हाला भय नाही. पण जे हरामी फडवे आपल्यातलेच लाचार हिंदू आहेत ना, त्यांच्यापासून आम्हाला घात आहे. अरे त्यांना तर तिकडे विचारत पण नाही, पण चालेल ना, पुढच्या तिकडच असतो. मला संभाजी राजा अरे सांगा लागला नाही रे करणार तो असं. अरे माझा तो अंगा खांद्यावरती खेळला माझा तो. अरे माझा ऐक ना, दुसरं नाव सांगा आम्हाला. काय होतं? ज्यांच्यावरती आम्ही जीव लावला त्याच माणसाने जर जीव घेतला ना, तर इथं त्रास होता आम्हाला. सलामी असे आम्ही लढायला खमकर. आमच्या बापाला आम्हाला सुरत्व शिकवलंय. हा बाप आमचा महाराष्ट्राचा राजा. त्या राजाकडे सगळ्यांनी बघायचं. आता याची मूर्ती आता पाहायची आणि शंभू चरित्र
संभाजीराजांचं बलिदान झालं की याच मूर्तीचा चेहरा बघायचा. हा जर चेहरा तुम्हाला रडवा वाटला नाही तर उद्यापासून अनिल महाराज बोलणं बंद करेल. ही ताकद शंभूच्या बलिदानामध्ये आहे. शंभूचं बलिदान सांगताना आणि ऐकताना ज्याच्या डोळ्यात पाणी साठत नाही त्याचं रक्त शुद्ध असू शकत नाही. ज्यांचा इतिहास नाही, ज्याचा इतिहास हरामखोर होण्याचा आहे, अशा औरंगजेबाच्या पिलावडी त्या औरंगजेबाचा फोटो लावतात हरामखोर कुत्रे. आमचा इतिहास धगधगता आहे. आमचा इतिहास हा निखळ असणाऱ्या सूर्यासारखा आहे. संभाजीला त्रास व्हायला लागला. हे करा अरे मला नाही नवनास करणार नाही राज, आम्हाला फसवलं गेलं राज. गणोजी गद्दार झाला. संभाजीराजाची महाराजांचा बोल एक दिवसापूर्वी शिवजयंती करणारे मावळे तो संभाजीराजा त्यावेळेला असा शिवपिंडीला भक्तमिठी करून म्हणतो ना प्रत्येक वेळेला कुठल्याही हिंदूचा कपाळ लांडं नाही पाहिजे. जर आपल्याला कुणी धर्म दाखवत असेल आम्ही ही धर्म दाखवला पाहिजे. अनेक जण मला म्हणतात तुमच्या थोडी ऊर्जा येते कुठून, एवढी आग रद्द येते कुठून, तुम्हाला भीती नाही वाटत? नाही वाटत मला भीती. अरे माझ्या संभाजीला मारला त्याला कुणाची भीती होती ना? अरे मुसलमान झाला असता ऐकती केला असता पण नाही झाला ना. सहा तुमच्या धर्म आज डोक्यात आहे. त्यांच्यातला एक माणूस तुम्हाला काही दिवाळीला आला का ना शुभेच्छा द्यायला? हाडग्या सरकारला का तुम्ही जाताच खिरशिर कोंबा खायला लाज नाही वाटत आम्हाला? घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. अरे या संभाजीराजा खाली बसला. अरे या एवढ्या मोठ्या अकलूज मध्ये एवढीच माणसं हिंदू आहेत, बाकीचे शरण झाले का सगळे? सगळे संपणार आहे तुम्ही. मला एक एक वाक्य आठवणार. आपण लेखीवच नाही जगणार, जगायची इच्छा पण नाही, पण संड म्हणून जगण्यापेक्षा चला हिंदू गुंड म्हणून जगणार. या संभाजीला आठवणार हेच शिवाजी राजा, हेच छत्रपती शिवाजी राजा. डोळे मिटले माझा संभाजी राजा. राज हरिकार आणि हरलो जातात. आज संपूर्ण आम्ही जातात. तुम्ही गेलात ना राजा 3 एप्रिलला. आम्ही नव्हतो राजा, पण ऐका ना तुमचा त्यावेळेचा शब्द आम्हाला आठवतोय राजा. तुम्ही बोलला होता आम्हाला एकदा शंभू कोणावरच विश्वास ठेवू नका. तो आपला असो अथवा परक असो विश्वास ठेवणे नाही. विश्वास ठेवा आणि गद्दारी नशिबाला. आज आम्हाला वाटतं मला मिटून घ्यावे, तुमच्या पायासमोर येऊन तुमच्या पायाची धूळ म्हणून भावा. आज आम्ही संपलो राजा, ऐका ना, पण आम्ही गद्दार नाही करत. आम्ही 9 वर्ष त्या भडव्याच्या औरंगाच्या डोक्यात ऐकानी गोंधळ वाजवणारा हा संभाजी राजा झुकला नाही कधी. पुण्यात कवी कलशाने आणि कवी कलशाने पाठीमागना हात टाकला. राज चला नाही कमी आता आम्ही येतेच राहू. आम्हाच नाही जगायचं. आमच्याच माणसाने आमचा घात केल्यावर आम्ही कोणाकरता जगू. आजपर्यंत आम्ही देवा देशा धर्मासाठी लढलो.
आजपर्यंत आम्ही या परमपवित्र भगव्या तुझ्या चतात कष्टा लढलो. आज जात पात पंथ पक्ष सोडून सगळे परमपवित्र भगव्या तुझ्या चताखाली हिंदू म्हणून एकत्र याल तर जगता बाबा, नाही तर सगळे मरून जाल. वाईट वाटतं आम्हाला आमच्या असणाऱ्या वरच्या नेत्यांच्याकडे बघून की त्यांचा ओवैसी नेता कधीही कुठल्या गणपतीच्या सणाला जात नाही, हिंदूंचं कौतुक करत नाही. तर आमचे नेते त्यांच्याकडे जाऊन टोप्या घालतात, हेच दुर्भाग्य आमच्या वाट्यात. आबरूची लक्तर मांडली अशांचा उदो उदो या महाराष्ट्रात चालू झाला. उद्याच गणित बघा, उद्या जर हिंदू कमी झाला तर तुम्हाला शिवजयंती करता येणार नाही, तुमची मंदिरं शाबूत नसणार, तुमच्या पोळीवाडी शाबूत नसणार. म्हणून लक्षात ठेवा, माझ्यासाठी नाही पण असणाऱ्या तुमच्या प्रत्येक कुटुंबासाठी तुम्ही भगव्यासाठी आणि हिंदुत्वासाठी लढलं पाहिजे. हा 100 शांत राहिला नाही जगायचा बघून कसा तरी उठवला गेला. जास्त वेळ होते मान्य विधावता. धर्मवीर संभाजी राजा अडकला गेला त्या सुलतानांच्या अस्तराच्या. शिवाजी राजा एका बाजूला आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरदशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्धी आपली या सगळ्या फिल्यांच्या उरावरती परमपुत्र भगवा ध्वज फडकवणारा एकच वाघ होऊन गेला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हा त्याचा पोर संभाजी राजा अडकला गेला, त्या अस्तरात साखदंडाने बांधला गेला. साखदंड इकडे 100 जण आणि इकडे 100 जण ओढायला सुरुवात झाली. राजाला त्यांच्या पोराला साखदंडाला बांधला. साखदंड असा अख्खे चुनी झाला. मग साखदंडातून मांस बाहेर यायचं, अंगरखा फाडून काढायचा होता. बटन नाही काढलं अंगरख्याचं. मग अंगरख्याच्या मध्ये तलवार टाकली आणि तलवारच्या पातीने अंगरखा फाडायला सुरुवात केली. अंगरखा फाटत फाटत कधी छाती आणि पोट फाटलं मला कळालं पण नाही. जगदंब स्वर आला. तलवारीची पात भेंडीपर्यंत गेली, थांबली गेली. सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवा, माझं लक्ष तिकडे जात. इथं बसूनही आम्हाला मोबाईल फ्री वाटत असेल तर उघड आहे तुमचा. मी कोणी नाटककार नाही की मी डोळ्यातून पाणी काढायला, मी कोणी तमासगीर नाही डोळ्यातून पाणी काढायला. माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी राजा धर्मवीर संभाजीच्या काळजात ठेवून जगतो. माझ्या बघितल्यानंतर प्रत्येक जण गेल्या गेल्या म्हणतो की हा काय शिवाजी महाराज सांगणार, याच्या अंगात जीव नाही. हा काय धर्मवीर संभाजीला सांगणार, याच्या अंगात कुठे जीव आहे. अरे बाबा, शिवाजी राजा आणि धर्मवीर संभाजी राजा सांगायला अंगात जीव नाही, काळजात मर्दाचं काळीज आणि हिंदुत्वाचं रक्त लागतं तेव्हा सांग. संभाजी राजाला पकडला गेला, अरे त्या तर अंगरखा फाडून टाकला. मग अंगरखा बाजूला केला तर, पण या शिवाजीराजांच्या पोराचा नग्न केला. इज्जत राखायला कपडा पण नाही ठेवला भरल्यानी. मग त्यांना तर म्हणा आम्ही नाही म्हणणार. आमचा परिणाम मास असा नाही संपणार. जेवढे जेवढे माझ्या संभाजी राजाला मारला त्या भडव्यानं औरंग्यानं, त्या औरंग्याला मानणारी औलाद जोपर्यंत संपवून टाकत नाही तोपर्यंत आमचा बलिदान मास संपत नाही. संभाजी राजाला साखदंडाने बांधला, ओढायला सुरुवात केली. मग त्यातनं मांस बाहेर यायचं, आलेलं मांस आत टाकायचं, म्हणून तलवारच्या पाती त्या मांसात घालायच्या आणि तलवारच्या पाती आत हातोडीने ठोकायच्या. त्रास व्हायचा, हवा जायचा, पायाच्या
नखापासून डोक्याच्या केसांच्या पर्यंत तलवारीच्या पाती ठोकल्या गेल्या. चला आपल्यावरती हिंदुत्वादी बोलताना एक केस पडली किंवा कुठल्या गोरक्षणासाठी गेलो एक केस पडली तर आम्ही सोडतो सगळं. बस बाबा कोणीच नाही पाठीमागणं, कोणीच येणार नाही तुमच्या पाठीमागणं, लक्षात ठेवा. कोणीच आपला नाही हे लक्षात ठेवा. कोणच आपल्यासाठी येणार नाही हेच लक्षात ठेवा. मी हिंदू आहे, माझ्या रक्त माझ्या आईचं बापाचं हिंदूच आहे, मला लढायचं आहे हे डोक्यात ठेवून स्वतःच्या जीवावर जरी हिंदुत्व सापडलं ना तो खरा कट्टर हिंदुत्ववादी. बस कोणाच्या भरोसा नाही जगायचं आम्हाला. अरे त्या संभाजीला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसाच्या पर्यंत हजारो असणाऱ्या तलवारच्या पाती ठोकल्या गेल्या. त्याला उलटाला उलटा बांधला. उलटा का तर उलट चालताना त्याला दिसू नये, मग तो उलटा चालायचा. उलटा चालायला लागला की पाठीमागे दगड यायचा, ठेच लागायची. ठेच लागून राजा खाली पडायचा. खाली पडला की त्या टोचणाऱ्या बोचणाऱ्या तलवारच्या पाठी सडकडात घुसायचा. आवाज यायचा, जगदंबा जगदंबा. जसा खाली पडला तसा एक तर भरवा यायचा, चक्काचे फटके मारायचे. ओट कापर ओट हो. लडखडत लडखडत संभाजीला उठायचा, पुन्हा चालायचा, पुन्हा पडायचा, पुन्हा फटके पडायचे, पुन्हा चालायचा. पाठीमागून कोणतरी यायचं, अंगावरती झुंकायचं. कुणीतरी यायचं, घाणघाण शिव्या द्यायचं. एक जणांना दगड फेकून मारला, छातीवरती बसला. तलवारच्या पाठी सपटन आत गेल्या, काळजाला जाऊन भेट आवाज झाला, जगदंबा. रक्त 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 शरीर बाहेर लागला. कुणीतरी येऊन नाल्यातला खातीरा उचलायचं, तोंडात कोंबायचं. ही अवस्था आहे आपल्या संभाजीराजाची केलेली. म्हणून दुश्मनाला दुश्मन म्हटला पाहिजे. तुम्हाला राग नाहीये, हे हाल बघवताना तुम्हाला रक्त नाही सहसा उठत नाही. एक बाबरी काय पाडली, अजूनही म्हणतात की राम मंदिर पाडू. याकडे पाडायला एकाचाही हात राहणार नाही, एकाचा डोका राहणार नाही, अशी फळी निर्माण करू आम्ही. चला स्वप्न बघायची सोडायची जाता. आता हिंदू जागृत होतोय आणि झाला पाहिजे, प्रत्येकाने केला पाहिजे. संभाजीराजाला असा चालत पुढे आला. शेवटच्या भागात जातो, जास्त न वेळ घेता औरंगजेबाच्या समोर आणला. औरंगजेबाच्या समोर आणून औरंग्या असा खाली बसवला गेला. बसवलेला राजा संभाजी पुन्हा उठला. हे माझ्या संभाजीचं कौतुक आहे. 5 वेळा नमाजाचा रुकाता पडणारा, भक्ताला पुढे झुकणारा औरंगजेब हे सगळी आसनं सोडून माझ्या संभाजी राजाच्या पुढे गुडघे टेकून बसला होता. ही ताकद माझ्या शंभू राजाची आहे. आणि बोलता झाला, हे शंभू बोल. अनेक जणांनी इतिहास खोटा सांगितला, आपल्यापर्यंत पोहोचून दिला नाही. तो इतिहास त्यांना भीती वाटते. इतिहास सांगायची छंदपणाचं लक्षण सांगितलं मला आजपर्यंत आपल्या पोरांना सांगितलं. हे इतिहास तसा आहे की औरंगजेबाने संभाजीराजाला गडासाठी मारला, पैसा करता मारला, संपत्ती करता मारला, खजिना करता मारला. साफ खोटं धर्मासाठी मारला. काफर होता म्हणून मारला. हा विचारलं, हे शंभू बोल, तुम्ही इस्लाम कबूल है, होतोस का मुसलमान? अरे मुसलमान म्हणतात तर पाहिजे मस्तकाला गेली. राजा खवळून उठला गेला, अंगावरती तोंडावरती ठुकला, एक लाथ घातली. बोलता हे हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणत मरणार, रक्ताच्या चिंतांना उडला तर भगव्याच रंगाचा निघणार असं म्हणणारा जगातला पहिला शेवटचा राजा, त्याचं नाव संभाजी राजा. अरे ऊर्जा निर्माण झाली आणि असताना तो कमी करत सुद्धा बघायला लागला. वाह 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 राजा, हे आज हे राजा समाजा काय सौंदर्य आहे, काय रूप आहे, काय शिवाय आहे. वाह वाह वाह.
बंद तेवढ्यात औरंगजेब पिसाळला गेला. बहुत होती है जुबान इसकी, काट डालो जुबान को. मग आदेश आला. त्याची जीभ जास्त बोलते रे, जास्त हिंदू हिंदू करतो हा. याची जीभ कापून टाका. तसा 20-25 भडवे आले. संभाजीराजाला पकडला गेला. त्याच्या जटा पकडल्या, पाठीवर ओढल्या. संभाजीराजाचा तोंड उघडायचं होतं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी दिला. हिजा हिंदूची हे जबडाने उघडला. चला ऐश्वर्यवान आहोत आपण. तिच्या आपण आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मात जन्माला आलोय. परिपूर्ण धर्मात जन्माला आलोय. अर्ध्या नाही, भाग्यवान आहोत आपण. अरे संभाजी राजाला पकडला गेला. मग त्याला केसांना पकडलं गेलं. जबडा उडत होता, उघडत नाही. मग नाक दाबलं, तरी नाही उघडला. एक हातोडा घेतला, गरगरा फिरवला गेला आणि मस्तकावरती प्रहार केला. कवटी फुटली गेली. डोक्यातल्या रक्ताला रक्त शोधलं. कवी कलशांच्या अंगावरती रक्ताची चिरकांडी उडाली. जगदंब भरायला तोंड उघडलं. तेवढ्यात एक सांडशी आतमध्ये घुसली आणि सांडशीमध्ये जीभ पकडून एक वीट बाहेर ओढली. जगदंब ही बोलताना गेलं शेवटचं. मग जीभ बाहेर ओढली. एक तलवार आली. त्या जिभेवरती तलवार बसणार. तेवढ्यात औरंगजेब बोलता झाला, मत काटो जुबान उसकी, मत काटो. त्याची जीभ कापू नका. मग त्याची जीभ एवढी ओढा की एखादं झाड मुळा सकट उपसून यावं तशी जीभ घाट्यासहित बाहेर घुसून आली पाहिजे. मग सरसावले गेले चौघे जण. राजाची जीभ ओढायला सुरुवात केली. घरी जाऊन डोळे मिटा. डोळे मिटल्यानंतर मी जे सांगतोय तो शंभूराजा आठवू नका. त्या शंभू राजाच्या ठिकाणी तुमचा पोरगा आहे असं आठवा. तुमच्या पोराला नग्न केला. तुमच्या पोराला तलवारीच्या पाती घातल्या. तुमच्या पोराला असणाऱ्या उंटाला बांधला. तुमच्या पोराची जीभ हसडून काढायचा प्रयत्न चाललाय असं आठवा. मग तुम्हाला कळेल उद्या काय होणार आहे 2040 साली. तुम्ही मस्तीत आहेत ना. आमच्या जवळ कोण येत आहे? आमच्याकडे सर्व काही आहे, काहीच नाही तुमच्या जवळ. संभाजीराजाची जीभ त्या पकडली गेली आणि उडायला सुरुवात झाली. चौघे उडत होते. मग पाचवाला त्याने पाय लावला. एका दमात जीभ वापसून काढली गेली. त्याचा धर्म फुटावा तशी रक्ताची चिरकांडी खाली उडाली गेली. रक्ताचा धबधबा छातीवरून वाहायला लागला. संभाजी राजा मुका झाला. रक्ताने भरलेला संभाजी राजा रक्ताच्या थरोळ्यात पडला. कवी कलशांच्याकडे बघितलं आणि काठी घेतली आणि काठीने जमिनीवरती लिहिलं, कवी आमच्या या रक्ताने भरलेल्या देहाकडे बघून आणि आमचा हा धर्मवेडा पाहून सांगा कवी, तुम्हास सुचते का एखादी कविता? कवी म्हणजे राजा आमची आज कविता संपली. दिवस दुसरा उजाडला गेला. वेळ संपला तुमचा. दुसऱ्या दिवशी संभाजी राजाला समोर पकडला गेला.
संभाजीराजा पुन्हा विचारलं होतोच मुसलमान. संभाजीराजाने डोळे वठारले गेले. वठारल्या डोळ्यातली आग बघून तो औरंगजेब बोलता झाला, बहुत बोलती आके इसकी. आके फोड डालो, फोडून टाका त्याचे डोळे. मग दोन तलवारी अशा कापवल्या गेल्या. टोकदार तलवारी समोर आल्या, राजांच्याकडे येऊन भिडल्या. त्या तलवारीची ऊर्जा, तलवारीची आग त्या डोळ्यांना लागायला लागली. मग राजांनी डोळे मिटले गेले. डोळे मिटल्या समोर दिसले छत्रपती शिवाजी राजा. राजा बोलतो, हे संभा, काय रे डोळे का मिटले तुम्ही? काही नाही राजा, तुम्हाला शेवटचं पाहायचं होतं आम्हाला. राज तुमच्याजवळ. शंभो, तुम्ही छत्रपती शिवरायांचे पुत्र आहात. डोळे नका मिटू, उघडा डोळे. त्या भडव्याला तुमच्या डोळ्यात भीती दिसायला पाहिजे. त्या हरामखोराला तुमच्या डोळ्यात तेज दिसलं पाहिजे. हिंदुत्व कळलं पाहिजे. देवदेश रामाचं प्रेम तुमच्या डोळ्यातून त्याला तडफडवलं पाहिजे. तो भडवा असा कसा मेला नाही पाहिजे. तुम्ही जरी आमच्या जवळ आलात तर तडफडून मेला पाहिजे. की शिवा आणि संपा गेला पण चला कोणाच्या पुढे झुकला नाही ही ताकद दाखवून द्या. पटकन डोळे उघडले गेले संभाजीराजाचे आणि त्या उघड्या डोळ्यात असणारी तलवारीच्या पाठी घुसल्या गेल्या. चरकना वाचला. डोळे निकामी झाले. दुसरा दिवस संपला. दिवस तिसरा उजाडला गेला. तिसऱ्या दिवशी संभाजीराजांच्या इथं पकड घालायची. विचारायचं होतोच मुसलमान, तूच काढायचं, दुसरं न उपसायचं. हाताची आणि पायाची नख उपसून काढले. दिवस चौथा. उपसलेल्या नखांच्या मध्ये तलवार घ्यायची, धारदार आणि तलवार घालून बटाटा सोलतात तसा सोलला संभाजीराजा. दिवस पाचवा. तिथं पकड घालायची आणि कान उपसून काढायचा. दिवस सहावा. छातीचा तलवारीने लचका काढायचा. कोल्या कुठल्या खायला मृत्यू ही झाला बाळ इथे निजला शिवाचा बाळ 39 दिवस शिवाचा बाळ इथे. शिवाजी महाराजांचा बाळ संभाजी माझा संभाले इथं मारला गेला. संभाजी शिवबा त्याचे लचके तोडून आणि सिंहासन गेले पुतळ्याला भरायला घातलं. संभाजी आणि अवलाद कधी सुधारणार नाही रे, कधीच नाही. जी स्वतःच होऊ शकत नाही पण धर्म राष्ट्र पुन्हा नाही येत. अखंड हिंदुस्थान असलेला आपला देश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, जिथं जिथं मुसलमान वाढले तो भाग तुटत गेला. उद्या हिंदुस्थान ही निघून जाईल. संभाजीराजाला 39 दिवस असा तोडून टाकला. पण अभिमान आम्हाला आमच्या शंभूराजाचा. मृत्यू सही न डरले मणी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीवसीर. माझ्या संभाजीराजानं सोडावा प्राण का धर्म सोडावा ऐसा मणी जरी प्रश्न आणावा. सोडावा प्राण परिधर्म ना सोडावा शंभू राजाचा परिधान आठवावा. हा प्राण कशासाठी घालवला, कुणासाठी घालावा, का म्हणून घालवला, याच्यातून उद्देश काय, याच्यातून आपल्याला संदेश काय दिला तर मृत्यू सही न डरले मणी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीवसीर.
जीभ दिली, डोळे फोडले, अरे डोकं फोडलं, हातपाय तोडले, ओल्या कुत्र्यांना खायला घातले, पण संभाजी राजा मुसलमान नाही झाला आणि माझा हिंदू धर्म सोडला नाही, एवढा कट्टर हिंदुत्ववादी होता. त्याच्यातून त्याला एकच सांगायचं होतं, दुर्दांत, माझं हे बलिदान पाहून माझा हा असणारा हिंदू समाज माझ्या बलिदानाची शपथ घेईल, अरे बदला घेईल या करता. पण याच महाराष्ट्रात औरंगजेबाला मानणारी पिलावळ आहे. लक्षात ठेवा, एक गोष्ट शपथ घेऊन चला, जो जो औरंगजेबाला मारेल तिथं दुसरा तिसरा विचार करायचा नाही. सगळ्या हिंदुत्वादी एकत्र येऊन त्या भडव्याला रस्त्यात गाडायचा, पुढचं होईल ते आपण पुढचं बघायचं. पण संभाजीराजाच्या बलिदानाला नाव ठेवणाऱ्याला सोडायचं नाही, एवढंच आज काम करायचं आहे. आम्ही संभाजीराजाला सांगून जातो आज जाता जाता की राज, आम्ही तर हे व्रत घेतलंय, आम्ही तर हे करणारच आहे. अरे लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत हा कट्टर हिंदुत्वाचे महाराज देवेकर शंभूराजाचं चरित्र सांगून प्रत्येकाचं हिंदुत्वाची, हिंदूंच्या मनात आग रग धग निर्माण करणार आणि पुन्हा एकदा ही ज्वाला अशीच भडकत राहणार आणि हिंदुत्वाचं राज्य अखंड राहणार आणि एक दिवस हिंदू राष्ट्र जन्माला येणार, हा आपला विश्वास आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात ऐकून जाता जाता प्रत्येक हिंदूच्या रक्तामध्ये हिंदुत्व पाहिजे, प्रत्येक हिंदूच्या रक्तामध्ये देव देश धर्म पाहिजे, प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये शस्त्र पाहिजे. आपण शस्त्र पूजणारी माणसं आहोत, शस्त्र ठेवायला लावायचं नाही, धाडताना आम्ही शस्त्र ठेवलं पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे. तर की आमचा धर्म सांगतो, आमच्या प्रत्येक देवाच्या देवीच्या हातात शस्त्र आहे, आपल्या घरात शस्त्र पाहिजे. शेवटचा असताना शंभूराजाला आठवा आणि मी शांतपणाने ऐका. देव देश धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण, विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. पिता अभयदान ही तुझला देतो, विसरू कसे बलिदान गीर बदला. छळछावणी मध्ये तुम्ही अडकूनही पडला, तुकडे तुकडे करणी मारा आणि गीर बदला. छळछावणी मध्ये तुम्ही अडकूनही पडला. 30 दिवस मृत्यूच्या वाटे, 30 दिवस मृत्यूच्या वाटे शौर्याने गेला, शौर्याने गेला. विसरू कसे बलिदान. असो, सगळ्यांनी एकत्र या, एकत्र येऊन काम करा. च्या उद्देशाने मी इथं आलो. उद्देश म्हणजे लव जिहाद पासून वाचवा. जे आपली मंदिर बागेश्वर धाम आणि सटवाई देवीचं मंदिर जे जिहाद्यांनी बेकार म्हणून केलेलं आहे, ते मंदिर सोडण्याच्या पाठीमागे सगळ्यांनी लागूया हा एक संदेश घेऊन जातो. न घाबरता, नाही भीडभार, तुका म्हणे सानाथोर. धर्माचं कार्य करताना घाबरून धर्माचं कार्य करू नका. माझ्यावरती बऱ्याच तक्रारी झाली. ही सावरकरांची वाक्य लक्षात ठेवा. आपल्या अंगावरती झालेले वार, आपल्या अंगावरती झालेले हल्ले, आपल्यावरती झालेल्या तक्रारी, केसेस, हिंदुत्वाकरता झालेल्या त्या आपण अलंकार म्हणून सुरासारखं वागवणे हेच हिंदुत्वाचं लक्षण आहे. आम्ही चोरी करत नाही, आम्ही दरोडे घालत नाही, आम्ही लांडी लबाडी करत नाही. कसली लबाडी? लांडी लबाडी आम्ही करत. त्याच्यामुळं आम्ही धर्मासाठी, आमचा धर्म रक्षणाचं आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मी संविधानाला असा
कुणाशी बागळून मी बोलत असतो. त्याच्यामुळं माझं बोलणं हे तत्वाचं, संविधानातलं आणि असणाऱ्या माझ्या गुरुवार्यांचं असतं, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असतो आणि परमपूज असणारे छत्रपती शिवाजीराजा, धर्मवीर संभाजीराजा, परमपुत्र भगवा ध्वज, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म या चरणाशी लागून मी असणारा केलेला पूर्ण असणारा ध्यास हा फक्त हिंदू धर्मासाठी आहे. थोडंच लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही मग त्या धर्मात राहून काय करायचं? काही नाही, आपल्या धर्माचं रक्षण करायचं. आपल्याकडे संस्थेमध्ये गोपालकृष्ण वारकरी धारकरी ज्ञानमंदिर नावाची संस्था आहे आपली. त्यामध्ये 85 विद्यार्थी आहेत. या येणारा कीर्तनाचा असणारं मानधन असतं, इथलं मानधन असतं. 1ही रुपया मी कुठं देत नाही. माझी 85 पोरं तिथं शिक्षण, जेवण, राहणं, खाणं सगळं मोफत आहे. हा 1 रुपया आपण कोणाकडनं घेत नाही. अशी 85च नाही, येत्या काळामध्ये 5000 पोरं करणार. एका हातात त्यांना भजन करण्याकरता टाळ आणि दुसऱ्या हातात देव देश धर्माकरता तलवार देणार अशी फौज आपण तयार करणार. एक दिवस करणार. अहो जरा जगतोच हो, मी राडाच करणार आहे आणि सांगून राडा असतं आपलं, असं नाही. प्रत्येक माझा आहे 85 पोर आहेत, 85 तलवारी असणार. उद्या 1000 पोर झाली, 1000 तलवारी येणार. का? आमचं शास्त्रावरती प्रेम आहे, आमचं शास्त्रपूजन आम्हाला करायचं आहे. हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलाय. आमच्या देवाचा, देशाचा, धर्माचा प्रचार प्रसार करणं हे मला स्वातंत्र्य आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मी बोलतोय. असो, सर्वांची असणारी सगळ्यांना बोलतो जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र. एकदा गोड घोषणा द्या. सांगतो, पाठीमागं मगाशी कोण नव्हतं, आता रोड पॅक झाला शेवटपर्यंत, तरी माणूस हल्लेला नाही. ही ताकद हिंदुत्वाची. जय धन्यवाद. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्यामध्ये हा विराट संमेलन संपन्न होतंय. या विराट महासंमेलनासाठी व्यासपीठावरील श्रीपाद पोटे महाराज तसेच आमच्या विनंतीला व सकल हिंदू समाजाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्या आलेले अनिल महाराज देवळेकर व व्यासपीठावरील सर्व मान्यवर व विशेष आमंत्रित अतिथीगण तसेच सकल हिंदू समाज या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. तरी आपल्याला या कार्यक्रमासाठी तन मन धन या स्वरूपात देणगी रूपात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं सकल हिंदू समाजाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सहर्ष त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर प्रेरणा स्तोत्र होईल, त्याशिवाय कुणी जागा सोडायची नाही. जय श्रीराम, भारत माता की जय, भवानी. जय श्रीराम. सर्वांना हा एक कागद दिलेला आहे मगाशी, सर्वांनी उठून उभं राहायचंय. हा कागद हातात घ्यायचा आहे. प्रेरणा मंत्र होईल, मी म्हणेन, माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा. मोठ्या आवाज आला पाहिजे. झुंझोनी अवघ्यासी मारावे, झुंझोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परिते, मारो निघालावे परिते, देवदास पावती फत्ते, देवदास पावती फत्ते, यदर्ती संशयो नाही, यदर्ती संशयो नाही, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुल्क बडवावा की बुडवावा, मुल्क बडवावा
की तुडवावा धर्म संस्थापनेसाठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची शिवरायांची सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग म्हणून साधिले तो योग राज्य साधनाची लगबग राज्य साधनाची लगबग कैसी केली कैसी केली याहुनी करावे विशेष याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच मनवावे पुरुष यापुरी आता विशेष यापरी आता विशेष काय लिहावे काय लिहावे शिवरायांसी आठवावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे लोके परलोके उरावे कीर्ती रूपे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी आता माझ्यावर घोषणा द्यायची आहे आणि एक साथ पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म के जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम करण्यात आलेले आहे कुणीही महाप्रसाद डावलून जायचा नाही ही विनंती आहे सर्वांना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी महिलांना शहरी व्यवस्था केलेली आहे पुरुष याच ठिकाणी थांबायचे सर्वांना विनंती आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका